215च्या माजी नगरसेविका कार्यसम्राट असं आपल्या सोबत अरुंधती दुधवडकर मॅडम आहेत. त्यांची आपण या किरण बाळासाहेब यांच्या प्रचारासंदर्भात आपल्याला कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे आम्ही जी पाहता 10 वर्ष कामं केली आहेत त्या अनुषंगाने आम्हाला माहिती आमची जी ती आहेच. त्याच्यामुळे कोणी आलं आणि कोणी गेलं त्याच्याबद्दल आमचं काय नाही. किरण बाळासाहेब हा बहुमताने जिंकून येणार म्हणजे येणारच. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या जयश्री पंड्या मॅडम देखील आहे. आपण काय सांगणार? नक्कीच ही सीट आम्ही जिंकलोच आहोत. कारण गेली 2012 नंतर ज्या आपल्या आदरणीय अरुभाई दुधवडकर यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाची पावती पोच, तसं आपल्या अरुंधती बहिणी त्यांनी पण कामाची पावती पोच केली आहे. आणि मग ते कोणतंही कारण असू दे, कोणाच्या घरी मृत्यू असू दे, जन्म असू दे, लग्न असू दे, वाढदिवस असू दे, आवर्जून त्या जातात. मेडिकल हेल्प असू दे, सदैव तयार असतात. आणि आपला हक्काचा मत हा उमेदवार आहे आदरणीय किरण बाळासाहेबजी. ठाकरे बंधूंच्या संदर्भात आपण काय 2 शब्द सांगणार? आज ठाकरे बंधूंची गरजच मुंबईला आहे. कारण का जे 107 हुतात्मे देऊन महाराष्ट्राची मुंबई वाचवली ती आता खरी आठवण येते. ती मुंबई वाचली पाहिजे. याच्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करेन तुमच्या मार्फत की बाबा हे मुंबई वाचवायची असेल तर आघाडीच्याच उमेदवारांना सगळ्यांना, आणि आमचा किरण बाल सराफ हा त्याचा स्वभाव चांगला असल्या कारणाने तो पण याच्यात मिळून जुळून राहणार आणि लोक चांगल्या मताने विजयी करा असं मी त्यांना आव्हान करतो. विजयी तर होईलच पण आव्हान करतो. तरी आव्हान तेव्हा विनंती करतोय तुमच्या माध्यमातून की आमच्या किरण बाळासाहेब यांना बहुमताने विजयी करा. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी मराठी माणसालाच शिवसेनेलाच मतदान करा असं आव्हान अरुण दुधवडकर यांनी केलेलं आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.